शिवाय नमः शिवाय शिवाय सच्चिदानंद सद्गुरुनाथ महाराज की जय। पंचगद्गुरु पंचाचार्य सद्गुरु बसवलिंगाचार्य सद्गुरु शिवाचार्य महाराज की जय। संत शिरोमणि ब्रह्मस्वामी महाराज वैराग्य निधि अंगमालिनी त्रैलोक्य संपदाल्लेख समल्लेखनविद्ये सच्चिदानन्दरूपाय शिवाय ब्रह्मणे नमः। यामावत्सर्वलोकानां प्रकृतिं शास्त्रपारकां तां धर्मचारिणीं शम्भो प्रणमामि परमहंसं। वागर्थविव संपृक्तो वागर्थ प्रतिपत्तये जगतपितरौ वंदे पार्वती परमेश्वरौ। त्रिकालवंदनीय प्रातस्मरणीय पूज्य गुरुवर्यांचं स्मरण करू। सुक्षेत्राधिपती मन्मथ माऊली माऊलीचा पावन सानिध्यात श्रावण मास निमित्त करून सोमवार श्रावण मासातील सोमवार आखरीचा सोमवार आहे। या अंतर्गत अनेक भाविक भक्त या ठिकाणी आतापर्यंत तुम्ही पूजा केलात। तर त्या पूजामध्ये अष्ट उपचार 16 उपचार अशा प्रकारचे उपचार असतात। रुद्राध्यायाच्या माध्यमातून या ठिकाणी त्यांच्या गुणगान आम्ही या ठिकाणी केलेले आहोत। पूजाच्या अंती पूजाच्या प्रतिफळ सर्वांना या ठिकाणी भेटते म्हणून गॅरंटी नाही। मग पूजा तर केलो परंतु का भेटत नाही? एकमेव कारण आहे, पूजा केल्यानंतर काही ना काही त्या ठिकाणी त्याग करावा लागतो। त्याग केल्याशिवाय
योग मिळू शकत नाही. काय त्याग करावं? तन मन धन त्याग करावं म्हणतात. कंप्लीट फळ पाहिजे की अर्धवट फळ पाहिजे? कंप्लीट पाहिजे. 100% पास व्हावा असं वाटते, 100% अभ्यास करावा असं वाटत नाही. 100% अभ्यास करून 100% पास होण्यासाठी इच्छा आपण केलो तर त्याला फळ मिळू शकते. लक्षात आलं का? त्याप्रमाणे या ठिकाणी सुद्धा आपण 100% पूजा करावा. 100% पूजा म्हणजे कोणतं? तन म्हणजे काय? शरीर. आता बघा, तुमच्या शरीराला या ठिकाणी सेवा केला, किती कष्ट घेतलात बघायचा. खाली बसणं म्हणजे कलियुगामध्ये फार अवघड आहे. किती बी उभा टाकता येते, खुर्चीवर बसता येते, परंतु खाली बसून राहणं हे साध्य होणं मुश्किल आहे. कारण आजकाल सगळं शक्य, सोफा सेट, खुर्ची, डायनिंग टेबल, खाली बसून जेवायचं नाही, खाली बसून बोलायचं नाही, खाली बसून काही व्यवहार करायचा नाही. सगळं उभा टाकूनच स्वयंपाक, उभा टाकूनच खाणं, उभा टाकूनच पिणं, उभा टाकूनच झोपणं. आमच्या जवळ आहे तो, तुम्हाला माहिती आहे. त्याला मी विचारलो, झोपा, आडवा झोपलं तरी येईना म्हणलं त्याला. मग कसं असे मी टेकून उभा टाकले की नाही, असं उभा नाहीतर बसून नंतर झोपायचं. इथं आहे, तुम्हाला दाखवित नाही त्याने, तर त्यांनी परेशान होऊन जाईल. रात्रभर मी बघितलो, असंच पाऊस पडत होता, मध्ये झोपा म्हटलं त्याला. आता हॉलमध्ये झोपायला लावलो, बघितलं कधी बसूनच मी, मला काय ध्यान करतोय असं वाटलं मला. घुरकी चालू आहे, घुरकी चालू असलं तर झोपच चालू आहे, ध्यान नाही तिथं. मी विचारलो का हो असं का? मला बसूनच झोप होते, जमीनला आडव पडली की मला झोप येते. बघा, या परिस्थिती या ठिकाणी आपल्याला आढळलेल्या आहेत. म्हणून त्या परिस्थितीमध्ये एवढा तुम्ही 2-2.5 तास बसून पूजा तुम्ही केलात म्हटलं तर कलियुगामध्ये मोठा तपस्वी तुम्हीच आहे, दुसरं कोणीच नाही. लक्षात आलं का? कलियुगामध्ये खाली बसून पूजा केली की भरपूर पुण्य मिळते म्हणे. लक्षात आलं का? तर शरीरानं आपण या ठिकाणी पूजा केलेली आहे. आता मनानं बी पूजा करावं लागतं. रत्ने कल्पितमासनं हिमजले स्नानं च दिव्यांबरं नाना रत्न विभूषितं मृगमदा मोदांकितं चंदनं झाजी चंबक बिल्वपत्र रचितं पुष्पं च धूपं तथा दीपं देवदयानिधे पशुपते रत्कल्पितं. हे बोलत बसलं तर थोडं वेळ होते, त्यासाठी जास्त बोलणं. म्हणजे मन कुठं तरी ठेवून इथं आम्ही पूजा करत राहिला तरी सुद्धा ते पूजा पूर्ण होत नाही म्हणे. लक्षात आलं का माय? तर 2 आणि तिसरा, काही काही भक्त आमच्या बाबूरावजी नोट घेऊन मागे लागला असं. नोट नाही, नोटबुक घेऊन आले होते की तुमच्या जवळ. तुम्हाला घडले तेवढा काहीतरी द्यावा लागते असं म्हणून काहीतरी काढून घेतलं असेल. त्याला म्हणतात धन. तन दिला तर मन दिला तर धन दिला नसेल तरी सुद्धा 100% पास होत नाही. घडले तेवढं. आता 1 रुपये बंदी, 1 रुपये नोट बी चालला गेले. आता बंदी तर कसं तरी चालू आहे. लक्षात आलं का? जे चालते बाजारमध्ये तसलं वस्तू आपण त्या ठिकाणी द्यायचं. न चालणारा चीज देऊ नये.
माझा कमांडो मध्ये 200 रुपये टाकले कोणीतरी, अर्धा नोट कुठं आहे की काही पत्ताच नाही. मी ते नोट घेऊन काय करू सांगा, तुम्ही सांगा. न चालणारा 200 रुपये आहे. त्याला 1 रुपये दिलं तर मला समाधान होत होतं. ते 200 रुपये घे, 1 रुपये दे मला तर मी कोणी घेत नाही ते नोट. लक्षात आलं का? म्हणजे जे चालते तसं वस्तू देवाला अर्पण करा. माय लक्षात आलं का? न खाणारा सुपारी देवाला. अजून काहीतरी नासका नारळ निघाला तर काय म्हणतो? देवाला पोंचलं. देवाला पोंचलं का? तुम्हाला खाता येत नाही म्हणून त्याला पोंचलं. एवढं हुशार लोक, बापरे. व्यवहार देवासोबत तुम्ही व्यवहार की, माणसासोबत टेन्शन व्यवहार करा की, या देवासोबत तुम्ही तसा छळ करून उभं राही ना. लक्षात आलं का? म्हणून जे चालते व्यवहारामध्ये तसं वस्तू आपण तिथं दिल्यानंतर ते वस्तू डबल होऊन येते. न चालणारा वस्तू तुम्ही दिल्या तर काय होणार आहे? तुमच्या जीवनामध्ये सुद्धा न चालणारा वस्तू तुम्हाला आढळते. न चालणारा नवरा भेटते, न चालणारा नवरी भेटते. चालणारा चीज दिलं तर सगळं चालते. देत राहायचं, करत राहायचं, सगळं व्यवस्थित देव करून घेतो. म्हणून या ठिकाणी तन दिलात, मन दिलात, कोणी कोणी धन बी दिला. या धनापासून काय होते माहितीये का? आपले नाशिकला ड्युटी आहे, नाशिकला ड्युटी आहे की कुठंतरी ड्युटी आहे. कोठे कल्लो आले कसं बघतात. सकाळी उडी घेतले होते ना, ते मुलगा कुठं आहे, ते कुठं आहे, उभा टाक रे बेटा, कुठं आहे, उभा टाक. कोठे कल्लो. ठीक आहे. आलो. ते नाशिकला ड्युटी कुठं आहे? नाशिक. आता कुठं आहात तुम्ही? त्या ठिकाणी मी ते नाव घेतलं. 18 वर्षाच्या पूर्वी हे दोघं दंपती माझ्याकडे आले होते. तर मी म्हटलं मन्मथ माऊलीला समर्पण व्हा आणि तुमच्या जीवनात सुखशांती समाधान मिळेल असं म्हणून त्यांनी आशीर्वाद घेतले. मी वाघधारीमध्ये आंघोळीला कुठंतरी गेलो होतो. तिथं वाघधारीमध्ये त्यांच्या इलेकोड अलेकोड कर्नाटका अर्धी कन्नड माताडून बघा. 18 वर्षापूर्वी वाघदरीमध्ये त्यांच्या भेट झाले होते. त्यावेळी मी म्हटलं बिलकुल काय टेन्शन नाही, तुम्हाला सुपुत्र तुमच्या पोटी येणार आहे असं म्हटलं. तर बघा ते दोघांपेक्षा उंच जन्म घेतलाय. विचार करा. जोरदार टाळी वाजवा. बसा. तर प्रतिवर्ष अन्नक्षेत्रामध्ये लक्षात आलं का? दिले म्हणून विसरले नाही. प्रतिवर्ष विजिट श्रावण मासामध्ये त्यांचे विजिट होणार म्हणजे होणारच आहे. तर काल अन्नक्षेत्रामध्ये सुद्धा त्यांच्या सहयोग आम्हाला लाभलेले व तसेच पुणेहून आलेले काही भक्त या ठिकाणी अन्नक्षेत्रामध्ये काल त्यांचा आम्ही सत्कार केलो. 21,000चा अनुदान देण्याचा संकल्प त्यांनी बाळगलेले. त्यांच्यासाठी थोडं तर ना कोड व तसेच आज प्रतिवर्ष तमलूर आणि कपिलाधार या क्षेत्राच्या ठिकाणी त्रिमूर्ती अन्नक्षेत्रामध्ये ते सेवा करत राहतात. त्रिमूर्ती मी पहिल्यांदा माझ्या आयुष्यामध्ये मी पाहतो एवढं जीवलग मित्र ब्रह्मा विष्णू महेश सारखं
राहत असलेले पहिली बार मी बघतो कुठल्याही धार्मिक कार्यक्रम असेल तर तिघांचा सहयोग त्या ठिकाणी आम्हाला लाभत आहे. तर तीन मूर्ती आहेत का बसून इथं मध्ये? हा, मग सेवेमध्ये आहे बघा, ते सेवेमध्ये तत्पर आहे. तर प्रतिवर्ष त्यांनी राहू दे आप्पा आठवण काढलं म्हणून सांगा, ते तिथं सोडून आले की इथं अवघड होऊन जाते. तर एवढं नितांत सेवा त्या ठिकाणी ते करत आहे. तुम्हाला पूजाचं महत्व आहे त्यांना, तुम्हाला प्रसादाचा महत्व त्याला आहे. विचार करा. दररोज नैवेद्य दाखवत होते म्हणे. एक बसवण्याचं मंदिर होतं, नैवेद्य दाखवत होते, दररोज नैवेद्य दाखवत होते. आणि ते एक दिवस नोकरदाराला सांगितले पूजा वगैरे करून नैवेद्य दाखवली म्हणून. एक 2 मोठे मोठे पोळे, त्याच्यावर काहीतरी भाजी भात जे जे काही लावून देऊन पाठवून दिले. भज्जी वगैरे होते, पाठवून दिले. जाता 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 भयानक त्याला बघून भूक लागली. त्याला, कोणाला? ज्यांना नैवेद्य घेऊन जाते त्याला, नोकरदारला. आता नैवेद्य दाखविल्यावर तर देव काही खाते का? देव तर काही खाते का म्हणलं. विचार केला, नदी पार करून जायचं होतं. निश्चळ पाणी नदीचं, जबरदस्त 2 पोळे, टप्पूचे टप्पू, फर्स्ट क्लास होतं. आणि वरी तूप वगैरे घातले होते. शांडगी हपळ यानंतर मराठीत होतील नाही. पापड पापड उडदाचे पापड बी होते, तांदळाचे पापड होते, त्याच्यामध्ये अजून काय काय पापड सगळं तळून दिले होते. आणि ते बी धार्मिक होतं माणूस. तर जे एक माणसाचा जो प्रसाद आहे, 2 व्यक्तीचा प्रसाद भरून त्यांनी दिले होते तिथं. तर प्रसाद म्हणून सगळ्यांना खाता येते म्हणून घेऊन गेले. वाटामध्ये बसून शिस्त रटावून खाल्ला. फुल्ल खाऊन देवाला म्हटला, देवा आज एवढं समाधान मला कधी झाला नाही, मला माफ कर. मला भयानक भूक लागला होता, परंतु असा माझा आयुष्यामध्ये एवढा तूप, असा पोळ्या, असा शेंडगी हपळा, कुरडगी जे बी काय होतं मी खाल्ला नाही, त्यासाठी माफ कर म्हणून लांब देवासमोर पडला, लोळला आणि नाक घासला आणि निघून आला. आल्यावर ते तिथं सोडून यायचं परंपरा होतं तिथं. ते म्हणून देवी ते दाखवलाच करे. हा दाखवलं, सगळं झालं समाधान. आता सांगितले नाही खाल्लेले म्हणून. रात्री बसवांना स्वप्नात आला मालकाचा, जे मालक होते की नाही. बसवांना म्हणाला, तू जवळजवळ तुमच्या 2-3 पिढीपासून मला नैवेद्य दाखविता येतं, परंतु आज एवढं माझं पोट भरलं, आज मी समाधान झालो म्हणून त्या मालकाला बसवांना बोलले. हा संशय आला, असं कसं झालं असं. ते नोकरदारा बोलविले, काय रे काल नैवेद्य दाखविलेस की नाही? सावकार काही म्हणा, माझ्याकडून गलती झाली. म्हटलं काय? मी पक्क दाबून खाल्लो, खाऊन दर्शन घेऊन आलो. मी काही नैवेद्य तिथं देवाला दाखविले नाही, माझ्या पोटालाच दाखवलो. त्यावेळी त्याला छातीला लावून घेतलं, घळघळ रडू लागला. दगडाचा देवाला नैवेद्य दाखवून काय मतलब आहे? तुझ्यासारखा जिवंत देवाला दाखवणं महत्वाचं आहे म्हणून. ममतृत्व महादेवी मम श्रेष्ठम तू जंगमहा. देव तुप्त कधी होत नाही. उಣ್ಣवा जंगम ಬಂದರೆ ನಡೆ ನಡೆ ಎಂಬರಯ್ಯ. उन्नद लिंगಕ್ಕೆ बोन हिडीवरಯ್या. न खाणारा देवाच्या मागे लागून दूध घालणं काय, तूप घालणं काय, त्याला नैवेद्य दाखवणं काय, कधी खाते का देव? मन्मस्वामी खाते का? खात नाही. मन्मस्वामीच्या दर्शनासाठी येणारे भक्त खातात, परंतु मन्मथ स्वामी मात्र कधीच खात नाही. म्हणून मन्मथ माऊली आमच्या मनात शिरले. महाराजजी
मी तर खात नाही, देणारे भरपूर आहेत. माझ्या जवळ दर्शनासाठी येणाऱ्या भक्तांचा तृप्ती करणाऱ्याला अनंत पुण्य लागणार आहे. त्यासाठी अशा प्रकारचा सुविधा तुम्ही या ठिकाणी करा म्हणून माझ्या मनामध्ये मनमत स्वामी शिरला असेल, म्हणून तुम्हाला मिळते थोडं थोडं. पास होता तुम्ही, फेल होणार नाही. लक्षात आलं का? बघा पास झाले बघा. फेल होणारच नाही, पास होणार. परंतु नोकरी लागते म्हणून गॅरंटी नाही. लक्षात आलं का? नोकरी लागायचं असलं तर काय पाहिजे? 100% पास व्हायला पाहिजे. आणि तुमच्या मनासारखा कॉलेज पाहिजे असेल तर काय पाहिजे? काय नाही, भरपूर भरपूर 100%, 101% तुमच्या मनावरती कॉलेज मिळणार आहे. नाहीतर तुम्ही कोणतीही निवडा, 4-5 कॉलेज ठेवून टाकतात. कोणती कॉलेजला तुम्ही जावा, तुम्हाला जे आवडता कॉलेज. फेल झालं तर घ्या म्हणून जबरदस्ती करावं लागते. लक्षात आलं? तसं कोणी कोणी अशा प्रकारचे भक्त या ठिकाणी येऊन महादान करणारे भाविक या ठिकाणी प्रतिवर्ष चुकणार नाही. लक्षात आलं का? प्रतिवर्ष जोपर्यंत शक्ती माऊली देणार आहे तोपर्यंत आम्ही देत राहणार आहोत असं म्हणून संकल्प बाळगणारे अनेक भाविक. आता ऐकू येऊ लागलं का सगळ्याला? हे छोटा होता डब्बा बघा, छोटा डब्बा असला तर कुठपर्यंत पोहोचते? इथपर्यंत. मोठा डब्बा असला तर तिथपर्यंत. तसं छोटा भंडारा केलं तर 4 माणसं जेवतात, मोठं भंडारा केलं तर सगळे खातात. लक्षात आलं? तसं या ठिकाणी काल रात्री पुण्याहून काही भक्त आलेले आहेत. तम्मांना काही भक्तांना घेऊन आले व तसेच आपले मस्कले, शिवा मस्कले, शिवा विष्णुकांत मस्कले यांनी सुद्धा या अन्नक्षेत्रामध्ये त्यांचा सहयोग लाभलेले आहे. गुरुमाऊलीचा आशीर्वाद त्यांना लाभो. व तसेच अजून काही भक्त मला दिलेत, मला आठवण नाही, तरी सुद्धा ज्यांनी ज्यांनी या क्षेत्रामध्ये तुम्ही सेवा केलं. हा, दाने, विठ्ठलराव दाने नावच दाना आहे. दाना, दाना म्हणजे कळालं का? दाणी, पाणी, वाणी. दाणी, पाणी, वाणी जगण्यासाठी ही 3 गोष्टीची गरज आहे. सोनं असो किंवा नसो माणूस जगते, चांदी असो किंवा नसो जगते, पैसा असो किंवा नसो जगते. कशानं? पाणी नसलं तर जगणार नाही, दाणी नसलं तर जगणार नाही. दाणी पाणी दोन्ही गरज आहे. परंतु सुखाना जगण्यासाठी वाणीची गरज आहे. सुखाना जगण्यासाठी. नाहीतर भटकून जाते माणूस. काउन्सिलिंग करणारा माणूस भेटत नसेल तर पागल होऊन जाते माणूस. थोडासा आम्ही केलो, समजा काल आले होते एक माय, लातूरला जाऊन आले आणि ते लेकरू म्हणत होते मला तसं पाहिजे, बंगला पाहिजे, गाडी पाहिजे, घोडा पाहिजे, असा पाहिजे, तसं पाहिजे. वडील भयानक श्रीमंत आहे, अब्जोपती आहे, परंतु मुलगा साधारण ज्या ठिकाणी आम्ही लग्न लावून देणार आहे तसं. मी त्याला एकच गोष्ट म्हणलो, तुला बहिरंगाचा सुविधा करणारा पतिदेव पाहिजे, खरा सुख पतीच तुला पाहिजे ते सांग म्हटलं. आईचं सुख पाहिजे, आईने टाकलेले खेळाचं सुख पाहिजे, आईचं सुख पाहिजे. आई जे टाकते खेळ, घुंगरू वगैरे टाकते, फुग्गा वगैरे टाकते, सगळं टाकते. कुठपर्यंत खेळते लेकरू? भूक लागेपर्यंत. भूक लागल्यानंतर सगळं खेळ टाकून देते. नंतर काय करते? आई जवळ धावून येते.
त्या प्रकारे तुम्हाला सांगायचं म्हणजे लक्षात घ्या. काय लक्षात घ्यायचं? काय लक्षात घ्यायचं? काय सांगू लागलो तुम्हाला? त्या मुलीला म्हटलं मी, सुख कशाचे पाहिजे? वस्तूचा पाहिजे की नवऱ्याचा पाहिजे? म्हटलं नवऱ्याचा. वस्तू बघू नको म्हणलं, वस्तूकडे लक्ष देऊ नको माय. भरपूर आहे, 2-3 बिल्डिंग आहे, 1.5 लाख रुपये पगार आहे, अजून तुला काय गरज आहे? हा बरोबर आहे म्हणलं. काल एंगेजमेंट होऊन आले, रात्री भेटले की नाही? तुम्ही होती की नाही? हा, स्वामी परिवार भेटले. पहिला सोमवार दिवशी मला बोलले या सोमवारपर्यंत त्यांचे एंगेजमेंट होऊन गेले, नाहीतर परेशान होते. म्हणून वाणीची गरज आहे. वाण्या म्हणजे लिंगायत नाही, वाणी म्हणजे काउन्सिलिंग. तुम्हाला जे बोलायचं झालं मी हे पूर्ण तृप्त. त्याकरता जे काही लेकरं छोटे छोटे तुम्ही बसलेले आहात ना, जिद्द करू नका. आईला सतो नका, वडिलाला सतो नका. छान खेळले. सकाळी पहाटे 4 वाजता आले लेकरू. काय नाव व्हायचं? वेदांश. वेदांश. मी 4 वाजता खाली शिवपाटला गेलो. मी पाऊल टाकत होतो. माझा पाऊल बघून ते लेकरू सुद्धा टन 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 उडी मारले. लक्षात आलं का? ताप होते अंगामध्ये तरी सुद्धा छान उडी घेतली. मराठी येते का बेटा तुला? मराठी येते. तुझं बद्दलच बोललो वेदांश. तर असल्या प्रकारचे जे छोटे छोटे लेकराला तुम्ही या पवित्र भूमीवरती तुम्ही घेऊन येता म्हटलं तर कधी वाया जाणार नाही. लक्षात घ्या माय. तुमचा जीवन सफल होण्यासाठी तुमचा म्हातारपणामध्ये तुमचा सेवा करून घ्यायचं तुम्हाला वाटत असेल तर लेकराला या धार्मिक क्षेत्रामध्ये आणायचं आणि आमच्याकडून अनुकरण करून घेत राहायचं. नाहीतर शाळा कॉलेज शाळा कॉलेज शाळा कॉलेज म्हटलं तर आई वडिलाला ते बघणार नाही, त्याच्यात त्यांना सुधरून घेणार आहे. लक्षात घ्या. म्हणून चांगला पुत्र जन्माला येणं म्हणजे भाग्य लागतो. म्हणून सगळे लेकरं ऐकून घ्या. तुम्हाला सुख पाहिजे, खरा खरा सुख पाहिजे म्हटलं तर लारीवर लिहिलेले असतात बघा. काय म्हणून? आईचा आशीर्वाद, आई वडिलांचा आशीर्वाद, गुरुमाऊलीचा आशीर्वाद. लारीवारे लई हुशार ते बी सगळे वाचू दे म्हणून पाठीमागे लिहिलेले असतात. म्हणून सतू नका. 25-30 वर्ष पर्यंत पैशाचा विचार करू नका. कुठल्या प्रकारचा छंदाचा विचार करू नका. मोबाईलचा विचार करू नका. पिक्चरचा विचार करू नका. खाण्याचा विचार करू नका. पिण्याचा विचार करू नका. माय ऐकून आले का? मी 5-6 वर्ष ते जंगलातला पत्ता खाऊन जगलो. 1 वर्ष येचून खायचा पत्ता खाऊन पोट भरून. वीरप्पन होते त्यावेळेला अजून त्या जंगलमध्ये. वीरप्पनचे पिक्चर काढले बघा. वीरप्पन खतरनाक. म्हैसूरच्या जंगलमध्ये होतो मी 1 वर्ष. तर ज्या ठिकाणी मी वास्तव्य करत होतो त्यावेळेला एक साधारण त्या जंगलामध्ये एक छोटासा झोपडी घालून एक महाराज राहत होते. आणि त्यांना त्यांच्याजवळ काय विद्याभ्यास करण्यासाठी 2-3 मुलं बी होते. त्यावेळेस तिथं राहिल्यानंतर आम्हाला काही दिवस तिथं राहिलो. काही दिवस एक गुरुकुलमध्ये राहिलं. महाराजांचा दोष नाहीये, करणाऱ्यांचा दोष. तांदूळ साफ न करता तसंच स्वयंपाक करत होते. मी खडी उभा टाकून तांदूळ स्वच्छ करायला लावलो मी परवा. तर मी कसं जगलो तुम्हाला सांगतो. वेळ आलात म्हणून सांगतो तुम्हाला. लक्षात घ्या माय. हे छोटे छोटे लेकर तुमच्यासाठी बोलवलं. भात शिजल्यानंतर भात माझा थालीमध्ये पडल्यानंतर मोठे मोठे किडा लांब लांब असलेले वेचून खाऊन खात होत्या. एवढं परिस्थिती आमच्या गंभीर होतं.
परंतु आम्हाला एवढं विद्याचं अवगत त्या ठिकाणी झाले. महाराजा पाठशाळेमध्ये आम्ही नंबर 1 त्या ठिकाणी अभ्यास मध्ये मैसूर महापाठशाला संस्कृत पाठशालामध्ये. सांगायचं म्हणजे विद्या संपन्न होण्यासाठी तुम्हाला थोडासा त्याग करावा लागतं, तर विद्या प्राप्ती होते. तदनंतर तुम्ही गाडी घ्या, घोडा घ्या, बंगला घ्या, कार घ्या, काही घ्या. आत्ताच मोठे मोठे मोबाईल द्या, आत्ताच मोठं गाडी घ्या. परवा एक पोरग आता त्यांनी 8वी नाही की काय 9वी आहे की पोरग मोठं भाडाडाडाडा जाते बघ गाडी, बुलेट गाडी, त्याच्यावर एवढा स्पीड चाललंय. मला पडतोस रे पडतोस. नाही मला प्रॅक्टिस आहे म्हणतो. जिद्द करून ते गाडी घेतला पोरग. इथं आपल्या तमलूरबाजी एक गाव आहे, ह्याला जाताना आलूरला जाताना नंदूर त्या पोरग एवढा सतवत होता, त्याला पकडून माझ्या जवळ आणले होते. 8 मोबाईल फोडून टाकला. एवढा राग त्याला, त्याच्यापेक्षा भारीचा पाहिजे, मला नको. एकच पोरग जिद्द केलं, जिद्द पुरट खाते का मजुरी. ते बाप तर फाटलेले बनीन घालून आले माझ्याजवळ दर्शनला. बापाला अंगावर घ्यायला वस्त्र नाही, परंतु त्या पोरग एवढा जिद्द करतो, मला ते माहित नाही, मला मोबाईल पाहिजे, मला मोबाईल पाहिजे. अशा प्रकारचे जिद्द करणारे पोरं आहेत. त्यासाठी या ठिकाणी शिवा काही दिवसापूर्वी माझ्याकडे आले होते. मी तिथं गेलो, पुण्यापर्यंत जाऊन त्या ठिकाणी वास्तव्य केलं. आपा वेळोवर येत राहा आणि आम्ही याला बोलत राहा, कारण इथं रेंज नसल्यामुळे आम्ही कॉन्टॅक्ट त्यांना करू शकले नाही. तरी सुद्धा त्यांच्या परिवार के साथ शिवा विष्णुकांत मस्कले या ठिकाणी सेवा केलेले व तसेच गेल्या वर्षी वीरभद्र मस्कले सोलापूर. सगळ्या रूम मध्ये जे तुम्ही बघू लागलात ना पलंग ते पलंगचा सेवा टोटल त्यांनीच करून दिले. वीरभद्र कुठे गेले तर होतं. हा उभा टाका, थोडं बघू दे त्यांना तुम्हाला. इकडे बघा. तर बिदर मध्ये एक मोठ आहे कल्पना कविता, बरोबर आहे की नाही? कुठं आहे म्हटलं मुक्तिधाम आहे. मनमत मुक्तिधाम नाही, मुक्तिधाम क्षेत्र आहे RRK कॉलेजच्या बाजूला. तिथं स्वयंपाकाचा थोडा प्रॉब्लेम होता मला करायला. एवढा सुंदर शेड घालून दिले त्यांनी. बिदर मध्ये सुद्धा बेस्ट एक शेड तयार करून आम्हाला दिलेले आहे. म्हणून आज त्या ठिकाणी किती पाऊस पडला तरी सुद्धा प्रसादाचा व्यवस्था त्या ठिकाणी होत आहे. तर आई बाबा आलेत का? ತಾಯಿ ತಂದಿ ಕರ್ಕೊಂಡು ವೀರಭದ್ರ ನೋಡ್ರಿ ವೀರಭದ್ರ ಅವತಾರ ತಗೊಂಬಂದನ ಪಾಪ ಬಹಳ ಚಂದ ಕೆಲಸ ಮಾಡಿದಾರ. ಅವರಿಗೂ ಕೂಡ ಗುರುಗಳ ಆಶೀರ್ವಾದ ನಿರಂತರವಾಗಿ ಸಿಗಲಿ. ಮತ್ತು कर्नाटकದಿಂದ ಬಂದಂತ अनेक भक्तादिಗಳು ಈಗ बीदरनिंदून ಕೂಡ ಬಂದಿದ್ದಾರೆ. मी कन्नडमध्ये बोलला तर हे लोकांना कळणार नाही, म्हणून मला मराठीमध्ये बोलणं गरज आहे. तर काल काही भक्तांचा मी आठवण काढून दिलो. अजून कोणी शिल्लक असेल तर सांगा. मग माझा नजर कुठं कुठं जाते तिथं मला बघावं लागते. तसेच आज लक्षात आलं मुंबईहून आले तर बघा हे जोडी. मुंबई काही जवळ नाही, मुंबई प्रतिवर्ष येतात, प्रतिवर्ष सेवा करतात. हे बेळकोणीचे आहेत परंतु मुंबईला वास्तव्य आहे. कापडाचं दुकान वगैरे सगळं व्यवस्थित आहे आणि माऊलीचा आशीर्वाद भेटावा म्हणून त्यांनी सुद्धा या ठिकाणी आले. त्यांनी सुद्धा प्रसादासाठी व्यवस्था होते म्हणून त्यांनी सुद्धा धनाचा अर्पण आणि गुरुमाऊलीच्या चरणी अर्पण केले. त्यांच्यासाठी थोडासा जोरदार टाळी वाजवा. तर तसेच तुम्हाला सांगत होतो या प्रसंगी आशीर्वाद टाळी कशासाठी वाजवायचा म्हणजे भरभराट त्यांच्या व्यवहार अजून भरपूर वाढो, अजून भरपूर भरून देवो म्हणून टाळी वाजवा. इथं पूजा आलेली. पूजा आहे ना तुझं नाव? बोरगाव सांगवी बोरगाव. हे पूजा अजून हे पिंजर नव्हते. हे पिंजर नव्हती, इथून उडी घेत होती त्याला. इथून खाली मला उडी गुणी जरी घातलं तर परेशान होईल म्हणून पूर्ण पिंजर करून टाकले. लक्षात आलं का? एवढं परिस्थिती ते
पूजाचं होतं, परंतु काही देहवाहन नव्हते. कारण भानामतीचे किगामतीचे काही काही पब्लिक येतात, ओरडत राहतात. उडी मारून धन्न दिशी उडी मारला तर महाराज मध्ये जाऊन बसतात. लक्षात आलं का? म्हणून तुम्हालाच मध्ये घालून चावी घालावं म्हणून असं करून टाकलं. आम्हाला मध्ये घालण्यापेक्षा तुम्हालाच मध्ये घातली की बेफिकर. लक्षात आलं का? तर ह्याच्यामध्ये दोन गोष्टी आहे. पक्षीचा बी थोडा तगादा जास्त होत होतं, म्हणून पक्षी बी येऊ नये आणि आपला आतला माणूस बाहेर जाऊ बी नाही, या प्रकारची सुविधा आम्ही केलेली. तर पुरा टोटल खाली वरी पुरा पिंजर बसलेले. बघा या पिंजर मध्ये धडधड वाटले का? पोपटला धडधड वाढते पिंजर मध्ये घातल्यानंतर, ह्या पोपटला धडधड वाटणार नाही. बंधन मुक्त होऊन या ठिकाणी येतात, आनंदाना सेवा करत राहतात. त्या प्रकारे अनेकांच्या गुणगान या ठिकाणी किती केलं तर कमी आहे. आपले काय नाव यांचे? सचिन कविताचे जो पतिदेव आहे, फार सुंदर घर निर्माण केलेले आहे. बीदरला विजिट झाल्यानंतर कसं कळते ते देव जाणे त्याला. पहिला हजर राहून आमच्या दर्शनासाठी त्यांच्या एक आपुलकी असते, भेटल्याशिवाय जात नाही. म्हणून सचिन सुंदर हा लेकरू आहे. वेदांश अजून एक होता ना, नाहीतर त्यांना नाराज झगड्यात करतील तुला जाऊन. परवा असं झाले, दोन पोरं होते. त्या मुलाला मी एक मुलाचा तारीफ केलो, एक मुलाला मी तारीफ केला नाही. त्यांना मध्ये आला, संगमेश्वर मध्ये आला, आप्पाजी मला विसरू नका हो तुम्ही. मला काय झाले तुला? नाही नाही मला विसरू नका म्हणून दुसरं काही नाही. म्हणजे याचा अर्थ त्याचं नाव मी घेतला नाही म्हणून त्याच्या चष्मावाल्याचं नाव घेणं गेलं तर त्यांना नाराज होईल. विघ्नेश, मला अजून चष्मा लागला नाही, तुला लागला. तुम्हाला वाटत असेल महाराजाला बी चष्मा लागला असेल, दिसत नसेल म्हणून तुम्हाला वाटत असेल, परंतु तू दिसलेला विघ्नेश, विघ्न दूर करणारा. त्याकरता एवढं सुंदर दोन लेकरं जन्माला आलेले आहेत. असंच प्रेमळ युक्त पुढच्या वर्षी बी इथं विजिट करून सेवा करत राहायचं. असा सेवा करत राहिल्यानंतर जीवनामध्ये दुःख येणारच नाही. अजून काय शिल्लक आहे. अजून महाराजवाडीचे बी आहेत, आला का? महाराजवाडीचे भक्त सोमेश पाटलांचा बद्दल काल बोललो मी, तरी सुद्धा आज थोडं आठवण करून देतो. तर तसेच आपले विश्वनाथजी, विश्वनाथप्पा, बराच वेळ तुमच्या आठवण काढलो. विश्वनाथप्पा थोडं विसर झाले, परंतु हरकत नाही. फळ ज्या ठिकाणी भेटते त्यावेळी तुमचं उपस्थिती लाभलेले आहे. हे जे तुम्ही बघला की नाही, माझ्या जवळ लाईव्ह प्रोग्राम राहते. ಏನ್ರಿ ಕೇಳ್ತಾ ಇದ್ರಿ ಎಲ್ಲರೂ? ನೋಡ್ರಿ, ಕರ್ನಾಟಕದವ್ರು ನೋಡ್ರಿ. ಇವರಿಗೆ ವಿಶ್ವನಾಥಪ್ಪ. उमर काय तुमचं? 78, 78. बाबा 78. डॉक्टर सांगितलंय आता कोणाला बोलून घ्यायचं बोलून घे, तुझं संपलं. त्याचं काय कोरोनाचं टार्गेट राहते ना, ते काहीतरी रिकव्हरी, त्याचे वाढले होते, पुरा कव्हर होण्याच्या शक्यता नव्हतं. मला यांचा मुलगा फोन केले मनमत, आप्पाजी आखरीचा बोल आहे, आमच्या बाबाला 2 गोष्टी बोला, आता काय सांगता येत नाही, डॉक्टर भरोसा दिला नाही. ऍडमिट होते कोरोनाच्या काळामध्ये. मला फोन करून दिले. त्या ठिकाणी सकारात्मक विचार फार गरजेचे होतं, म्हणून मी फोन लावलो. आप्पाजी कसं आहे आता? काय अप्पा काय सांगू म्हणले, काय काळजी करू नका, तुमचा कोरोना खतम, आता कोरोना राहणारच नाही. असं का म्हणलं? मी जगतो का? बिलकुल जगणार म्हणजे जगणार, वाचणार म्हणजे वाचणार, पक्का पक्का म्हणजे पक्का. तर एवढं आम्ही त्यांना आश्वासन दिलो अप्पाला. तर दुसऱ्या दिवशी त्याच्या टेस्ट मध्ये 50% रिकव्हरी झाली होती, 50%. तीसरा दिवशी त्याला छुट्टीस, लेके जाओ, क्लियर हो गए, ऐसा कैसा हो गए हम बोल नहीं सकते.
डॉक्टर साहेब तुम्ही तसं म्हटले होते, मी असं कसं झालं, काय देवाचा लीला म्हटले म्हणे त्यांनी. म्हणजे सांगायचं तात्पर्य त्यांना ऑपरेशन आहे, ऑपरेशन झालेले हॉल्टचं आणि शुगरचं पेशंट आहे. शुगरच्या पेशंटचं म्हणजे भयानक अवघड, शुगर आहे, हार्ट ऑपरेशन आहे, काय काय भानगडी. एवढा भानगडीमध्ये सुद्धा आप्पा राहिलेत आणि मन्मत्त स्वामीपर्यंत. होऊन मी 3-4 वर्ष झाले का? 4 वर्ष. 4 वर्ष झाले, अजून मजबूत आहे, खनक आहे, काही चिंता नाही. तर सतीपती दोघांनीही या ठिकाणी, सुनबाई बी आले वाटते. असो, बसा आपा बसा. यांच्या मुलगा बघा, हे सर्व सकारात्मक विचार निर्माण करण्याच्या शक्ती फक्त सद्गुरुनाथाजवळ आहे, दुसरा कोणाजवळ बी नाही. म्हणून या प्रसंगी मुधोळकर पाटलांच्या बद्दल तुम्हाला बोललो. अजून काही काही भक्त काल जमदाडे वगैरे आले होते, जाता जाता सुद्धा त्यांनी सेवा करून गेले आणि बरेचसे भक्तांनी रूमचं व्यवस्था केलेले. अजून माझा विचार आहे, 1-1 महिना इथं तुम्हाला पुढच्या वर्षी राहायचं असेल तर 1-1 रूम बांधून घेऊन राहा. मी नको म्हणणं, जेवण पेवण माझ्याकडे फ्री, परंतु रूम मात्र तुमचं तुम्ही बांधून घेऊन राहायचं. मग किती, एक रूमला जवळजवळ आजकाल बांधकाम करायचं असलं तर 10 बाय 10चं रूम बांधकाम करायचं असलं तर सिद्धप्पाला विचारावं लागते. हो कणजे, 10 बाय 10 रूम आरसीसी तयार करायचं असलं तर किती खर्च येते? 10 बाय 10 5 लाखापर्यंत जाते. फक्त मला 1 लाख रुपये दिलं तर बी 5 लाखाचा बांधकाम तुम्हाला करून देऊ शकतो. 4 लाख माझ्याकडून, 1 लाख तुमच्याकडून. 1 महिना आनंदानं तुम्ही त्या ठिकाणी राहू शकता. नाहीतर 1 रूम धरून तुम्ही राहिल्या. आता आखरीचा, आता जवळजवळ परवाच्या दिवशी आमचा समाप्ती आहे म्हणून तुम्हाला बोलू लागलो. येणारे भक्त परेशानी होऊन जातात. म्हणून येणारा जो काळ आहे त्या काळामध्ये तुम्हाला व्यवस्था करून घ्यायचं असलं तर, किंवा करून द्यायचं असलं तरी सुद्धा, कोणाला काही तसं काही देणगीच्या रूपानं देत असेल तर मी सिद्धप्पाला बोलू. आता असा माझा विचार चालू आहे. अजून थोडा नदीपर्यंत जागा आहे, स्वयंपाकच्या रूमचा थोडा 2 पिल्लर घालून त्या ठिकाणी 2-3 मजली चढून टाकला तर 7-8 रूमची व्यवस्था होऊन जाईल. आमच्या तोरणे म्हणत होते, तुम्ही पुरा बीड पर्यंत बांधकाम करत गेलं तर बी आम्हाला पुरणार नाही, तुम्ही टेन्शन घेऊ नका आप्पा म्हणून म्हणत होते. झाले तेवढं आपण करलेला हरकत नाही, कारण सगळे मोठे मोठे रूम झाले आणि छोटे छोटे रूम करून 1-1 व्यक्तीला त्याच्यामध्ये सोडलं असलं तर 1-1 महिना त्याने आनंदानं राहू शकतात. शारदा दिदी गेली काय? कुठे आहे? समाधी बसले का? समाधी लागले त्याला. तर शारदा माता म्हटले, आता तसं असलं तर पुढच्या वर्षी मी 1 रूमचा व्यवस्था मी कसं बी करणार आहो. कोणाचा भानगडी राही ना, बाहेर जा म्हणून म्हणू शक ना, आम्हाला काम तणाव दे ना म्हणून ते शारदा माताजी म्हटलेले आहे. तर तसे काही भक्त असेल तर आता किशनराव डॉक्टर असंच मधी बसा बाहेर बसा, मधी बसा बाहेर बसा, मधी बसा बाहेर बसा. कुठे गेले डॉक्टर? असं हाकलपट्टी केल्या गेल्या वर्षी की पलीकडे वर्षी याला, पलीकडे वर्षी मधी भार मधी भार. आपा तुम्हाला एक सांगू का म्हणले, काय मी रूमचा व्यवस्था करतो, मला भार टाकू नका म्हणले. बरं झालं म्हणलं, रूमचं व्यवस्था केली. आता कोणी त्याला एक व्यक्ती राहत नाही, सगळं भजन मंडळी के साथ त्यांनी 1 रूमचा व्यवस्था त्यांनी करून घेतलेले आहे. अशा प्रकारचे बघा, आदिलाबादहून एक बाबूरावजी धर्मापुरी गरीब व्यक्ती आहे. तर त्यांना सांगून घ्यायला 1-2 एकरचं शेत आहे किंवा नाही मला माहित नाही, परंतु प्रतिवर्ष आमच्यासाठी जवळजवळ 20-25 हजार रुपये त्यांनी खर्च करत राहतात. तसा बाबू या ठिकाणी, बाबू अप्पा भक्तांना म्हणजे त्यांच्या परिवारांना या ठिकाणी घेऊन आलेले आहे. तर आदिलाबाद डिस्ट्रिक्ट आहे, एवढा धार्मिक व्यक्ती आहे. गावचं नाव बी धर्मापूर आहे, धर्मापूर. त्यांनाही सुद्धा गुरुमाऊलीचा आशीर्वाद असो.
अशा प्रकारे मलकापूर तेजराव पटेल, तेजराव मलकापूरला राहतात. माय थोडा वेळ झाला तर हरकत नाही, थोडं ऐकून घ्या, नंतर तुम्ही भेटणार नाही म्हणून सांगतो तुम्हाला. मलकापूर आमच्या गावानं 8 किलोमीटर दूर आहे. म्हणजे रोडावरून जायचं असलं तर, रोडानं जायचं असलं तर 8 किलोमीटर आहे, मधून जायचं असलं तर 3-4 किलोमीटर होते. रात्रभर आमच्या मठामध्ये राहतात, इळभर मलकापूरला राहतात. रात्रभर काय करते महाराज, महाराजांचा पाय दाबते, अंग दाबते, आम्हाला झोप लागेपर्यंत जा बेटा जा म्हणेपर्यंत सेवा करत राहतात. अशा तेजराव पटेल तर आई वडिलांचंही तिकडी सेवा आणि आमचं बी त्या ठिकाणी सेवा करत राहतात. अशा प्रकारची सेवा करणारे तेजराव पटेल आणि बाबू अप्पा यांना घेऊन इथपर्यंत आलेले. ते दोघांचे कॉन्टॅक्ट होत राहते. थोडे येत नाही तोर्स नाही या अंग सेवा माडवर राम आकण वाढ. हा हे धर्मापुरीचे यांच्या एक फेफडा काढून टाकले. त्यानं कसं जगले ते देव जाणे. एक फेफडाच नाही पुरा अंगातला, पूर्ण कापून फेकून टाकले. तरी सुद्धा तुमच्यापेक्षा जास्त काम तो व्यक्ती करत राहतो. तेवढा ताकद त्यांच्याकडे. जोरदार टाळी वाजवतात. एक फेफडाच नाही इकडे ह्या बाजूला. हा हे बघा पूर्ण गेले, काढून टाकले. तर एक ताकद कुठून येते, ताकद कुठून, फक्त सेवेमध्ये तेवढा महान ताकद आहे. लक्षात आलं का. तर अप्पा हे उरलेले आयुष्य माझा फक्त सेवेमध्ये हो दे. त्यांनी सुद्धा मला सांगू नका अप्पा, माझ्या सेवाबद्दल तुम्ही सांगू नका म्हणून डोळ्यात पाणी आणून बोलत होता. तरी सुद्धा त्यांनी गुप्त दान म्हणून मला सेवा त्या ठिकाणी केलेली आहे. तरी सुद्धा मला आवरत नाही वाणी म्हणून तुम्हाला या ठिकाणी बोलतो. तर सगळ्या लेकरांना अजून एक संदेश मी देतो. हे छोटे ऐकलं रे का, गडबड करणारे छोटे, ते गडबड करत होते. एक मुलगा कुठे गेले की, परंतु तुमच्या मनासारखा तुम्ही वागू नका. ते पळून जायची तयारी होती. 14 वर्षाचे पोरी. आता वयाच्या अटीमध्येच अगोदरच पळून जायचं तयारी म्हणलं तर आई वडील काय सेवा करावं मला सांगा. आम्ही परेशान होतो म्हणून तुम्हाला बोलावं लागते सार्वजनिक रूपानं. लक्षात आलं का. महाराजाला काय करायचंय, महाराजाला काय करा, मला काय करायचंय, परंतु हे येऊन माझ्याजवळ रडतात म्हणून मला तुम्हाला बोलावं लागते. सावधान सावधान म्हणून. छोटे छोटे वयामध्ये तुमचा डोका खराब करणारी काही लेकरं आहेत. तुम्हाला एक काल आला होता, त्यानं जवळजवळ 10-12 लाख रुपये खर्च केले. ते पोरगी काय म्हणले, तुलाच करून घेतो, तुलाच करून घेतो, श्रीमंत पोरगो तुलाच करून घेतो, तुलाच करून घेतो. सगळं शाळा शिकणं झाले आणि त्याला नोकरी लागले. तू कोण की काय म्हणून निघून गेली. झालं गेलं 12 लाख रुपये. कर्नाटकचं आहे, गाव सांगत नाही, परंतु त्याचा बदला मी होऊ नको. लक्षात आलं का. अशा प्रकारचे समय साधू असलेले लोक सुद्धा आहे. जागृत राहा, परेशानी होऊ नका. त्यांना येऊन रडत होता गळगळ, अप्पा काही करावं, मोबाईल दाखवलाय मला, हे का बघा पोरगी. मला म्हणलं धोका दिली तुला, 4 माणसाला धोक्या दिली हे असंच म्हणून म्हणलो मी त्याला. 4 माणसाला असं हडप केली. 30-40 लाख रुपये. म्हणून फार जागृत राहावं लागते. डोका खराब करून टाकतात. नंतर तुमच्या डोका असा खराब होते, जगून काही मतलब नाही. ते आयुष्यात भेटलं तर ठीक आहे, नाहीतर फाशी येऊन मरावं असं वाटते. एवढं परिस्थिती तुम्हाला आणून देतात. म्हणून लेकराओ सावधान 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 राहा. हा कामातुराणाम ना भयम ना लज्जा, ना भय राहतो ना लज्जा राहतो. मग नंतर ते दूर निघून जातात. तुम्ही कुठंतरी तसं काय गडबड केला असेल, मुलीचा बी मन असेल, तुमचं बी मन असेल, आई वडिलांचा काही त्यांच्या रेस्पॉन्स नसेल, तर तुम्ही इथं दोघं बी या, मी लग्न लावून लागतो तुमचं. लक्षात आलं का. परंतु वय पूर्ण व्हायला पाहिजे. त्याचा लिंग बांधून टाकतो गळ्यामध्ये, परंतु फाशी घेऊन मरू नका. परंतु त्यानं करून घेणारे, मुलगा करून घेणार असला तर ठीक आहे, किंवा मुलगी करून घेणार असला तर ठीक आहे. मग एकाच्या मनानं म्हणलं तर टाळी वाजणार नाही. दोघांपाची सहयोग पाहिजे. तर हे तुमच्या लक्षात येऊ दे आणि तुमचा सगळं व्यवस्था करू.
आणि एखादी धोका कोणी दिला असला तरी बी नाराज होऊ नका. आणि येणारा वर्षपर्यंत तुमचं वय झाल्यानंतर आम्ही तुमचा सेवा आपण करू, बिलकुल हुडकून आणून कसं तरी करून तुमच्या गळ्यात पोरीला बांधूत किंवा पोराला बांधून टाकत. चिंता करू नका. आजकाल पोरांची संख्या जास्त येऊ लागली इथं. काय कशासाठी? सोयरी खोयने गेले म्हणून. कोण? पोरगी नाही, पोरं येऊ लागलेत. दररोज 7-8 पोरं इथं येऊन घळघळ रडलं. महाराज बघावो, कुठंतरी बघावं आप्पा, कुठंतरी बघावं. कसं कधी होते पत्रिका आणून दाखवतात. अवघड आहे. 30, 35, 40 उंमर होत चाललेले आहेत. हा, परंतु लग्न तर तुमचं करतो न करतो सांगता येत नाही. परंतु माझ्याजवळ तुम्हाला ठेवून घेतो हे पक्का होईल. मला 21 मठ आहे, ऐकलंय का? एक मठावर भगवकडे घातलं की ठेवू टाकायचं काय हवं. मस्त मठामध्ये राहायला कोणी तयार नाही. तर तुम्हाला एवढा हितचिंतन करतो. कोणाला विसरला असला तरी बी सुद्धा मला नंतर तुम्ही येऊन भेटा. वेळाच्या अभावी जास्त मी सांगू शकत नाही. सांब जय नमः पार्वती शिव हर हर. शंभो पार्वती शिव हर पार्वती पती दया सागरा आरती कर तुझे शंकर. शंभो पार्वती हर हर पार्वती पती दया सागरा आरती कर तुझे शंकरा. हे माय तू नंतर काढतो ना. 2 मिनिट नंतर काढ.
लिंगास्थगनिरम्पण्यपणे शिवसन्निधो शिवलोकमवाप्नोति शिवेन सह सह मोदते